संगम माहुली हे महाराष्ट्राच्या साताऱ्यातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे। या ठिकाणी 18व्या आणि 19व्या शतकाचा इतिहास असलेलं श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे। हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेलं हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं असून वेण्णा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर वसलेल्या पवित्र ठिकाणांना दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जातं। त्यामुळे श्रावण महिन्यात दूरवरून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। चला तर मग या दक्षिण काशी मधल्या काशी विश्वेश्वर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राविषयी आपण जाणून घेऊया। सातारा शहरापासून पश्चिमेच्या बाजूला 4 किलोमीटर अंतरावर असणारं संगम माहुली हे गाव सर्वांचं लक्ष वेधून घेईल असंच आहे। या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला विविध मंदिरं आणि ऐतिहासिक घाट बघायला मिळतात। इथं खास करून 2 नद्या आहेत, कृष्णा आणि वेण्णा। या 2 नद्यांचा संगम या ठिकाणी झाला असल्याने या गावाला संगम माहुली असं नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते। या गावात आल्यानंतर आपल्याला प्रथमतः 3 मंदिरं पाहायला मिळतात। पहिलं मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वर, जे संगम माहुली गावात आहे, तर दुसरं म्हणजे रामेश्वर मंदिर, जे क्षेत्र माहुलीत आहे, आणि तिसरं म्हणजे संगमेश्वर मंदिर, जे पाटकळ गावाच्या हद्दीत येते। त्यातील काशी विश्वनाथ या मंदिराचे बांधकाम अतिशय कोरीव, रेखीव आणि नक्षीदार असून कोणाचंही लक्ष वेधून घेईल असंच आहे। काशी विश्वेश्वरच्या मंदिराची रचना सांगायची झाली तर या मंदिराच्या खालच्या बाजूला केलेलं बांधकाम हे काळ्या वास्तूच्या दगडांमध्ये करण्यात आल्याचे दिसते। या मंदिराची रचना हेमाडपंथी असून परिसर देखील अतिशय मनोरम्य आहे। मंदिरातील सर्व खांब हे सारखेच बांधलेले असून त्यावर इतिहासकालीन वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम दिसून येतात आणि मंदिरातील शिवलिंग संपूर्णतः पंचधातूचं असल्याचं सांगितलं जातं। त्याच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने या शिवलिंगावरती पितळचं कवच बसवण्यात आलं असून मोठ्या संख्येने भक्तगण शिवलिंगावर नतमस्तक होत आपल्या प्रार्थना करतात। मंदिरात गणपती आणि महालक्ष्मीची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली असून मोठ्या संख्येने भक्तगण या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात। आतमध्ये गेल्यावरती आपल्याला एक पिंड आहे, जे की पंचधातूमध्ये आपल्याला असताना पाहायला मिळते। नंतरच्या कार्यकाळामध्ये त्याला एक पितळचं कवच बसवण्यात आलेलं आहे। यामध्ये आल्यावरती गणपती आहे, एक महालक्ष्मीचं असल्यागत एक स्त्रीचं स्वरूपातील असणारं एक मूर्ती आहे। म्हणजे प्रत्येक ना अशा विविध एका वास्तूची एक महत्त्वपूर्ण स्थापत्य शैली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता आपण या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व जाणून घेऊया। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वराज्याचे 4थे छत्रपती शाहू महाराजांनी हे संगम माहुली गाव वसवलं असल्याचं सांगण्यात येते। त्यांची समाधी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्या काळी एका दिवशी छत्रपती शाहू महाराज एका विधीसाठी संगम माहुली या ठिकाणी आले होते। त्यांना त्यावेळी विधी करण्यासाठी ब्राह्मण गुरुजीच मिळाले नाही, त्यामुळे पूजा आमची असून या ठिकाणी ब्राह्मण नसावा असा प्रश्न त्यांनी केला। त्यावेळी पंतप्रतिनिधी यांनी पुढे येऊन छत्रपती शाहूंच्या शंकेचं समाधान केलं। दरम्यान त्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रतिनिधी यांना जवळजवळ 100 एकर जमीन दिली। तसेच पुढील कार्यकाळात पंतप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन या वास्तुकला स्थापन केल्या अशी माहिती मिळते। खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि संभाजी महाराजांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांनी हे वसवलेलं गाव आहे आणि त्यांची समाधी देखील या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळते। एके दिवशी छत्रपती शाहू महाराज हे एका विधीसाठी संगम माहुलीमध्ये आलेले होते। त्यावेळेस त्यांना ते पूजा अर्चा करण्यासाठी ब्राह्मण भेटले नव्हते। त्यावेळेस त्यांच्या डोक्यात आले की या ठिकाणी एखादा पुजारी असावा, या ठिकाणी ब्राह्मण असावा, एका ह्या चांगल्या वास्तू जर या ठिकाणी असतील। त्यावेळेस पंतप्रतिनिधी औंचे त्यांनी पुढाकार घेऊन तो सगळा कार्यक्रम हाती घेऊन शाहू महाराजांची त्या ठिकाणी शंकाचं त्या ठिकाणी समाधान केलेलं होतं। त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी पंतप्रतिनिधींना जवळपास 100 एकर जमीन देऊन त्या सर्व कार्यकाळामध्ये पंतप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन ह्या सर्व वास्तुकला स्थापन केल्या, अनेक घाट उभारले आणि त्यांच्याच कार्यकाळातील हे मंदिर आज अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे। या मंदिरात श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला भक्तांची मोठी गर्दीही दिसून येते। नमस्कार, मी अविनाश लक्ष्मण कोळपे, उपसरपंच संगम माहुली। श्रावण महिना चालू असल्या कारणाने प्रत्येक सोमवारी हजारो भाविक मंदिरात येत आहेत। खरं तर संगम माहुली हे दक्षिण काशी असल्या कारणाने काशीचा काशी विश्वेश्वर, जिथं जे मंदिरात बसलो आपण ते काशी विश्वेश्वर मंदिर आहे। नदीच्या पलीकडे रामेश्वर मंदिर आहे आणि दोन्ही नदीच्या मध्ये जे आहे ते संगमेश्वर मंदिर आहे।
खरं तर पुरातन मंदिर आहेत आणि मंदिराचे जर शिवलिंग बघितले तर जे संगमेश्वरचं शिवलिंग आहे ते सगळ्यात जुनं आहे आणि भगवान शिवाच्या चरणी केलेली प्रार्थना नक्कीच पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा असून पुरातन काळाच्या इतिहासाची साक्ष देणारं हे विश्वेश्वराचं मंदिर आजही भक्तांचं श्रद्धास्थान आहे. प्रतिनिधी ओंकार सोनावलेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज अनकट, सातारा.